श्री स्वामी समर्थ. नमस्कार. प्रभू श्री रामचंद्रांची आणि माता सीतेची जीवन कहाणी म्हणजे रामायण. यात पिता पुत्र पती पत्नी यांच्यामध्ये आलेले परस्परामधील संबंध, प्रेमाचा व भक्तीचा संबंध, या सगळ्याला रामायणात खूप मोठे महत्त्व दिले आहे. त्यामुळे स्वाभाविकच सर्व नातेसंबंधांना या महाकाव्याचे विषय होण्याची योग्यता प्राप्त झाली आहे. रामायणाचे महत्त्व राम रावणाच्या युद्धावर अवलंबून नाही, तर या महाकाव्यात कुठलीही अतिशयोक्ती आहे असे कधी वाटत नाही. हे काव्य लिहिण्यामागे केवळ एक ऐतिहासिक गोष्ट लिहिणे एवढाच उद्देश नाही, तर एक परिपूर्ण असे मानवाचे आदर्श चरित्र समाजापुढे मांडण्याचा महत्त्वपूर्ण उद्देश आहे असे मात्र खात्रीने वाटते. श्रीराम हे एक श्रेष्ठ मानव असल्यानेच त्यांच्या गुणांना शोभा आली आहे. त्यांचे रागावणे, उदास होणे, सीतेच्या अपहरणानंतर वारंवार शोक करणे इत्यादी जे गुण आहेत, हे मानवी स्वभाव धर्मानेच आलेले आहेत. पण असे असले तरीही अनेक वेळेला आत्माराम, ब्रह्मरूप राम, दैवी राम, प्रभू श्री रामचंद्र असे देवत्वाचे स्थानच श्रीरामांना जनमानसात दिलेले आढळते. लोक रामांना राजा दशरथाचा पुत्र म्हणत असतीलही, पण राम व रामनामाचे मर्म काही वेगळेच आहे. विश्वाच्या या अफाट अवाढव्य रंगभूमीवर श्रीराम हे परब्रह्म आणि माता सीता म्हणजे आदिशक्ती आहे असे नेहमी वाटते. आणि त्यांनीच रचलेला खेळ म्हणजे रामायण असे जर म्हटले तर वावगे ठरू नये. राम, सीता, लक्ष्मण, हनुमान यांचे जनमानसात प्रत्येकाच्या आयुष्यात किती स्थान आहे हे जर आपण ध्यानात घेतले तर आपल्या लक्षात येते, आपल्या भारतीय लोकपरंपरेत रामा एवढे रुजलेले दुसरे कोणतेच दैवत नाही असे वाटते. उठता बसता आपल्याला राम आठवतो, हो ना. आपल्या दिवसाची सुरुवात होते ती रामप्रहराने आणि आयुष्याचा अंत होतो तेव्हा सुद्धा राम राम हाच गजर साथ करीत असतो. एखाद्या वेळेला काही साध्य झाले नाही तर आपल्याला त्यात काही राम वाटत नाही, पण घाई गर्दीतही राम रगाडा मात्र आपली पाठ सोडत नाही. वैद्यांची औषधे तर रामबाणच असतात. निरोप देताना राम राम ठोकतात आणि वंदन करताना राम राम म्हणतात. एखाद्या व्यक्तीचा शेवट झाला तर त्याने राम म्हटला असे म्हटले जाते. मूळ वाल्मिकी रामायणात असेल किंवा नसेल, पण आपल्या जीवनात मात्र लक्ष्मण रेषा कायमची आहे. खूप समजावून सुद्धा जेव्हा एखाद्याला कळत नाही आणि मूळ प्रश्नच परत विचारला जातो, तेव्हा 12 वर्षे ऐकले रामायण आणि म्हणे रामाची सीता कोण ही म्हण आठवते, हो ना. मुँह में राम बगल में छुरी अशी वृत्ती आजही आपल्या अवतीभोवती पाहायला मिळतेच. आपण जेव्हा आदर्श सुराज्याची कल्पना करतो तेव्हा आज कलियुगातही आपल्याला रामराज्य असावे असेच वाटते. कुंभकर्णासारखी झोप, ताकापुरते रामायण हेही आपण बऱ्याच वेळा ऐकतो. गावजळे आणि हनुमान बेंबी चोळे, मारुतीचे शेपूट संपतच नाही अशा म्हणी आपण नेहमी वापरत असतो. अशा अनेक म्हणींच्या वाक्प्रचारांच्या रूपाने राम, सीता, लक्ष्मण, हनुमान हे आपल्या रोजच्या जगण्यात
आजही स्थिरावले आहेत. वाल्मिकी, तुळशीदास, एकनाथ, रामदास इत्यादी थोर साधू महात्म्यांनी लिहिलेली रामायणे श्रेष्ठच आहेत. पण तेच रामायण जेव्हा लोककलेतून, लोकगीतातून, लोकांच्या वाणीतून एक वेगळीच गोडी घेऊन जेव्हा साकार होते, तेव्हा श्री रामचंद्र त्यात खडीसाखरेप्रमाणे विरघळून गेल्यासारखे वाटते. कोणत्या तरी निमित्ताने रामनाम मुखात आले तर धन्यता मानणारे भोळे भाबडे लोक खऱ्या अर्थाने रामभक्त म्हणावे लागतील. या लोकगीतातून केवढी मोठी शिकवण आपल्याला मिळते. या रामसीतेच्या उपासना कशी करावी, त्याचे मंत्रतंत्र काय, त्याच्या पूजेची विधिविधान काय, हे प्रश्नच इथे नसतात. रामाचे स्मरण करावे, त्याचे नाव आठवावे, हीच खरी उपासना, हीच खरी श्रद्धा आणि हीच खरी साधना, हे आपल्याला या लोकगीतातून शिकायला मिळते. असंच एक लोकगीत आपण आता ऐकूया. रामाचं नाव घ्याया, नाही लागत सोनं नाणं, राम सीता दोन्ही जणू रत्नांचीच खाण. राम राया माझा गुरु, नाही द्रव्याचं कारण, रामाच्या चरणांवरी देह केला मी अर्पण. राम म्हणू राम, राम हृदयाची ज्योत, सीता अंजिराचं झाड, राम साखरेचं पोत. राम म्हणू राम, राम माझ्या ध्यानी मनी, सीता खारकेचं झाड, राम खजुराची गोणी. राम लक्ष्मण जणू इंद्रनीलमणी, सीताई सावळी रत्नयाची खाण. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. कमेंट करून आपले विचार नक्की कळवा. धन्यवाद. जय जय श्रीराम.